श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करावं आणि इतरांपर्यंत ही सेवा पोचावी यासाठी जास्तीत जास्त सर्वांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा. आज आपण बघणार आहोत श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत धनलक्ष्मी कुंचन सेवा. या सेवेचं महत्त्व बघणार आहोत आणि या सेवेने आपल्याला काय काय फायदे होतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर त्याआधी आपण सर्वात आधी बघूया की धनलक्ष्मी कुंचन म्हणजे काय. तर धनलक्ष्मी कुंचन याला हा जो समोर ठेवलेला ग्लास आहे याला धनलक्ष्मी कुंचन असे म्हणतात. आणि हा धनलक्ष्मी कुंचन हा म्हणजे दक्षिण भारतामध्ये केलेल्या जाणारी जशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याकडे असते त्याचप्रमाणे ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा दक्षिण भारतामध्ये केली जाते. आणि यामध्ये हा अष्टधातू आणि पंचधातूपासून बनलेला असावा. यामध्ये शंख, चक्र आणि हा विष्णूंचं जे सिंबल आहे म्हणजे ती प्रतिकृती आहे पद्म, हा याच्यामध्ये काढलेला असावा. असा लेझर प्रिंटिंग युक्तच आपल्याला असाच ग्लास अष्टधातूपासून, पंचधातूपासून आणि पितळेपासून बनलेला ग्लास आपल्याला असा घ्यायचा आहे आणि यावरच आपण केलेली सेवा ही फलद्रूप होत असते. या सेवेचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. या सेवेने जर आपल्याला कुठलंही मोठं प्रकारचं कर्ज असेल तर या सेवेला आपण जर सुरुवात केली तर आपलं कर्ज नाहीसं होतं आणि डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं, खांद्यावरचं खाली उतरतं म्हणजे ते कर्ज नाहीसं होतं. लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे, कुबेराची सुद्धा ही सेवा आहे, बालाजीची सुद्धा ही सेवा आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा आपण करत असतो. तर यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपण हा धनलक्ष्मी कुंचन घेतलेला आहे. या सेवेनं ज्यांचे विवाह होत नाहीत त्यांनी जर हा शुक्रवारी या सेवेला सुरुवात केली आणि ही सेवा केली तर त्यांना त्यांचे विवाह जुळून येतात. ज्यांचा कोणाला संतती प्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल त्यांनी ही सेवा केली तर त्यांना संतती प्राप्ती होते. ज्यांचं कोणाचं स्वतःचं घर घ्यायचं असेल, बंगला घ्यायचा असेल, गाडी घ्यायची असेल असं स्वप्न असेल तर त्यांनी ह्या सेवेला सुरुवात केली. अतिशय प्रभावी आणि साधी आणि सोपी सेवा आहे. ह्या सेवा या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला अशासाठी सांगण्यात येतात की तुमचं कल्याण व्हावं आणि तुमच्याबरोबर इतरांना सुद्धा आपण हे फॉरवर्ड केलं तर त्यांचं सुद्धा कल्याण व्हावं यासाठी या हेतूने हे व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो अल्पशा. आणि आपण बघणार आहोत आता या सेवेला सुरुवात करणार आहोत. आपण हा धनलक्ष्मी कुंचन ग्लास घेतलेला आहे आणि आपण ही पितळेची प्लेट घेतलेली आहे. तर त्याआधी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते बघूयात. तर हे आपल्याकडे जर सोन्याचे मणी असतील किंवा सोन्याची कुठली वस्तू असेल किंवा चांदीची वस्तू असेल तर ते आपण घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 5 लाल गुंजा लागणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला 5 पांढऱ्या गुंजा लागणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला 5 पितळेचे कॉईन लागणार आहेत. चांदीचे असले सुद्धा ते सुद्धा घ्यायचे आहेत. त्याचबरोबर ह्या काचेच्या ज्या बांगड्या आहेत ह्या छोट्या छोट्या प्रमाणात असतात. ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. ह्या 5 लाल बांगड्या, 5 विष्णूंना प्रिय असलेलं गोमती चक्र घेतलेलं आहे आणि भगवान श्री गणेशाला प्रिय असणारी ही सुपारी आपण घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर समुद्र मंथनातून प्रकट झालेली ही कवडी, पिवळी कवडी अतिशय लक्ष्मीकारक आपण ह्या 5 कवड्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या छोट्या बांगड्या आपण घेतलेल्या आहेत पिवळ्या रंगाच्या. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोग केला जाणारा हा दक्षिणावर्ती ओरिजिनल शंख घेतलेला आहे. आणि लक्ष्मी प्राप्तिकारक आपण हे कमलगट्ट्याचे मणी आपण बघू शकता हे घेतलेले आहेत. आणि त्यानंतर माता लक्ष्मीला आवडणारं हे जे अत्तर आहे हे केवड्याचं अत्तर आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण 11 कॉईन्स घेतलेले आहेत आणि धूप, दीप, नैवेद्य, फूल आणि हा गजरा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला ही पूजा मांडायची आहे. आणि ही सेवा आपल्याला दर शुक्रवारी किंवा गुरुवारी आपल्याला करायची असते किंवा मंगळवारी केली तरी चालते, पण शुक्रवार हा लक्ष्मीचा असतो. तर शुक्रवारी आपल्याला ही पूजा मांडायची आहे. आणि मंत्र आपल्याला श्री सूक्त, महालक्ष्मीचा मंत्र, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, हा कमलात्मक मंत्र. आणि लक्ष्मीचं जे स्तोत्र मंत्र असतात महालक्ष्मी अष्टकम याचं सुद्धा आपण पठण करू शकतो. अगदी मोबाईलवर आपण लावून दिलं आणि याची पूजा केली, याला नैवेद्य दाखवला, धूपदीप दाखवला तरी सुद्धा याची पूजा होते. आणि तुम्हाला याची उत्तर पूजा म्हणजे आपण जर शुक्रवारी ही पूजा केली आणि शनिवारी याची उत्तर पूजा याला हळद कुंकू वाहून त्या वस्तू वेगवेगळ्या काढून आपण आपल्या कपाटाच्या ठिकाणी ठेवून द्यायच्या आणि परत दुसऱ्या शुक्रवारी करायच्या. अशा प्रकारे ही पूजा आपल्याला करायची असते. अतिशय साधी भोळी भक्ती महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे. तर आपण कुठलाच विलंब न करता आपण या सेवेला सुरुवात करणार आहोत. तर त्याआधी आपण या प्लेटमधील हा कुंचन बाजूला ठेवूया आणि त्यानंतर आपण अशी प्लेट घ्यायची, त्यामध्ये दीप घ्यायचा आहे, फुलं घ्यायची आहेत, गजरा सुद्धा घ्यायचा आहे, हळद कुंकू अक्षत घ्यायचे आहेत
आणि त्यानंतर आपण अष्टगंध घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, हळद कुंकू या प्लेटमध्ये टाकायचं आहे. हळद कुंकू म्हणजे बेसपासून आपल्याला ही पूजा चालू करायची आहे. हळद कुंकू टाकल्यानंतर आपण त्या ठिकाणी हे 11 कॉईन्स ठेवायचे आहेत. आपल्याकडे चांदीचे असले तर चांदीचे सुद्धा ठेवा. हे 11 कॉईन ठेवून घ्यायचे आहेत यावर. आणि यावर सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षर ठेवायचा आहे. यावर हळद कुंकू अक्षर वाहली आपण. आणि त्यानंतर यावर आपल्याला हा धनलक्ष्मी कुंचन ठेवून घ्यायचा आहे. या कुंचनला आपण सर्वात आधी या कुंचनची आपण पूजा करून घेणार आहोत. तर यामध्ये जे काही सिम्बॉल्स आहेत, बालाजी, लक्ष्मी, पद्मावती, यांना आपण लावून घेणार आहोत अष्टगंध. हे अष्टगंध आपण लावणार आहोत. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम श्री कुबेराय नमः. धन लक्ष्मी धन रक्षकाय नमः. ओम श्री वित्तेश्वराय नमः, कुबेराय नमः. त्याचबरोबर आपण इथे सुद्धा हळद कुंकू अक्षता टाकून घेणार आहोत. एक पुष्प आपण या धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकून घेणार आहोत. आणि हा कुंचन आपण इथे असा ठेवून घेतलेला आहे. तर आपण याच्यामध्ये आता ह्या वस्तू सर्व टाकणार आहोत. त्याआधी आपण याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकणार आहोत. यासाठी आपल्याला अखंड तांदूळ लागणार आहेत. आणि हे तांदूळ आपण मुठभर याच्यामध्ये टाकलेले आहेत. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकले. त्यानंतर आपण याच्यामध्ये हे सोन्याचे मणी टाकणार आहोत. आपल्याकडे जे अवेलेबल असतील किंवा आपल्याकडे सोन्याचे मणी नसतील तरीही आपण नाही टाकले तरी चालतील. याऐवजी आपण धने जरी टाकले तरी चालणार आहेत, कारण माता लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू आहेत त्या वस्तू आपण याच्यात टाकणार आहोत. तर ह्या आपण सोन्याचे मणी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर पांढऱ्या गुंज आपण टाकून घेणार आहोत. पांढऱ्या गुंज अतिशय लक्ष्मी प्राप्तिकारक असतात आणि याने लक्ष्मी समोहित होऊन आपल्या घरी येत असते. तर पांढऱ्या गुंज आपण याच्यात टाकून घेणार आहोत. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर आपण या लाल गुंज आपण टाकून घेणार आहोत. तर या लाल गुंज सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आवश्यक असतात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर ह्या आपण बांगड्या टाकून घेणार आहोत 5 ह्या लाल रंगाच्या छोट्या. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर ह्या पिवळ्या बांगड्या आपण टाकणार आहोत. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. सर्वात महत्वाचा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो शंख आहे याला दक्षिणावर्ती शंख म्हणतात, डाव्या हाताचा शंख म्हणतात. या शंखाच्या प्रभावानं म्हणजे भगवान नारायण आकर्षित होऊन लक्ष्मीला आपल्या घरी सर्वगुण संपत्तीने आपल्या घरी संपत्ती अष्टैश्वर्य नांदण्यासाठी हा खूप महत्त्वाचा शंख असतो. हा सुद्धा आपण याच्यात टाकणार आहोत. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. आणि त्यानंतर या लक्ष्मीच्या आवडत्या ह्या वस्तू म्हणजे ही कमलगट्ट्याच्या बिया आहेत. या बियापासून कमळाचे फुलं उत्पन्न होत असतात. तर हे बिया आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. कमलगट्टा म्हणी याला असं म्हणतात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. माता लक्ष्मीला प्रिय असणारी पिवळी कवडी अतिशय लक्ष्मी प्राप्तिकारक आणि कर्जातून मुक्तता देणारी ही कवडी आहे. आणि या कवडीच्या प्रभावानं अतिशय संपत्ती आणि घरामध्ये अष्टैश्वर्य आणि आपलं घर होण्याचं स्वप्न, बंगला होण्याचं स्वप्न, गाडी होण्याचं स्वप्न, जे काही संतती होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण ह्या सेवा करत असतो. तर यामध्ये सुद्धा या कवडीचं खूप महत्त्व आहे. तर ही पिवळी कवडी आपण याच्यात टाकून घेणार आहोत. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि भगवान व्यंकटेशाला आणि आपल्या घरातील ग्रहदोष दूर करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबात ऐक्य निर्माण करण्यासाठी आणि घरामध्ये शांतता नांदण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हे गोमती चक्र विष्णूंचं प्रतीक असलेलं लक्ष्मी अतिशय समुद्र मंथनातून प्रकट झालेलं समुद्रातली वस्तू आहे आणि ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे सुद्धा आपण याच्यात टाकून घेणार आहोत. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. आणि गणेशाची सुपारी सुद्धा आपण याच्यात टाकून घेणार आहोत, कारण निर्विघ्नतेसाठी गणेशाची सुपारी सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची असते. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. आणि त्यानंतर जसं काही परफ्यूम असते, एखादं अत्तर असतं, तर त्या अत्तरेनं लक्ष्मी ही प्रभावित होऊन आपल्याकडे घराकडे आकर्षित होते. तर त्यासाठी आपण हे केवड्याचं अत्तर यामध्ये टाकणार आहोत. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर यामध्ये दोन्ही हाताने अखंड तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत. ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमो नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमो नमः. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तुमच्याकडे जर चांदीच्या महालक्ष्मीच्या कॉईनचे धनतेरसच्या दिवशी आपण जी पूजा करतो ते जर असतील आणि चांदीच्या वस्तू असतील त्या सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. खूप जण याच्यामध्ये चांदीची फुलं, चांदीचे मणी टाकता, पण आपण सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू टाकली तरी हरकत नाही. आपल्याकडे नसतील तर आपण हे 5 कॉईन जरी ठेवले पितळेचे, 5 रुपयाचे कलदार किंवा 10 रुपयाचे, हे सुद्धा चालतं याच्यामध्ये. आपण आता हे ठेवून घेणार आहोत. हे ठेवल्यानंतर आपल्याला याला
धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे। सर्वात आधी याला आपण अष्टगंध लावून घेणार आहोत। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि। श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। दीपम दर्शयामि श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। नैवेद्यम समर्पयामि श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। धूप मागे याला धूप दाखवायचा आहे, कारण सुगंधित अगरबत्ती ही माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असते। त्यासाठी आपण सुगंधित गुलाबाची किंवा केवड्याची अगरबत्ती किंवा धूपबत्ती या पूजनामध्ये लावायची आहे। आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असलेला हा गजरा आपण यावर वाहायचा आहे। अशा प्रकारे ही कुंचन सेवा आपण अशी करायची। आणि त्यानंतर या सेवेला नमस्कार करून प्रार्थना करायची की हे माता लक्ष्मी, मी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपली ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करत आहे। माझ्या या सेवेमुळे आपण प्रसन्न होऊन माझं घर होण्याचं, गाडी होण्याचं, टू व्हीलर होण्याचं, बंगला होण्याचं, संतती होण्याचं, विवाह होण्याचं, कर्ज उतरण्याचं, सर्वात कर्ज घालवणारी ही सेवा आहे। या सेवेला खूप महत्त्व आहे आणि ही सेवा आपल्याला शुक्रवारी करायची। त्याचबरोबर आपण याला नैवेद्य दाखवायचा आणि शनिवारी दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा म्हणजे हळद कुंकू अक्षत वाहून ही पूजा उचलून ठेवायची। सर्व साहित्य वेगवेगळं काढायचं आणि ते साहित्य वेगवेगळं काढलेलं वेगवेगळं ठेवायचं आणि परत दुसऱ्या शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची। अशी आपण 11 शुक्रवार, 21 शुक्रवार किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठलीही हरकत नसलेल्या स्त्रियांनी सर्वांनी ही सेवा अशी अखंड आपण करू शकता। अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे। अशाच प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे। अशी शांत आणि समाधानासाठी ही अशी पूजा करावी। आणि ज्यांना कुणाला अतिशय लक्ष्मी प्राप्तिकारक अष्टधातूपासून बनलेला हा जो धनलक्ष्मी कुंचन संच आहे हा हवा असेल आणि हा पूजा करून सुद्धा हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची या नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवर। तुम्ही व्हॉट्सअपवर हा मागू शकता आणि त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर याची प्राइस वगैरे करू शकता। आणि सर्व तुम्हाला यातील ज्या वस्तू आहेत या वस्तूंसुद्धा त्यावर अवेलेबल आहेत आणि धनलक्ष्मी कुंचन सुद्धा तुम्हाला घरपोच मिळून जाईल आणि ती सेवा तुम्हाला अगदी तुमच्या घरपोच मिळाल्यानंतर करून घेता येईल। तर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। झालेली सेवा महाराजांचरणी अर्पण। आणि ही सेवा नक्की करा, इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे कोणी कर्जात असतील त्यांना सुद्धा मुक्तता मिळेल। अतिशय साधी आणि सोपी सेवा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत, परात्पर गुरु आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आपण करत असतो। ही सेवा आपण महाराजांच्या चरणी अर्पण करूयात। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूया दुसऱ्या नवनवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।